नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भातली पुन्हा एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो बघा, सरसकट पीक विमा खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता याच्यामध्ये सर्व जिल्हे व तालुक्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. तर हीच संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो, की खरोखरच या पीक विम्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होत आहेत का? जर होत असतील तर कोणते शेतकरी आहेत, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी आहेत आणि किती रक्कम मिळत आहे, संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे नवीन खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असताना दुसरीकडे मागील हंगामातील पीक विम्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत आहे. खते, बियाणे आणि पेरणीच्या खर्चासाठी विमा कंपन्यांच्या मदतीकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आत्ता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पीक विमा वितरणाला विलंब का होतोय? तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना ह्या अंतर्गत केवळ ₹1 भरून विम्याचे कवच दिले जात होते. मात्र वितरणातील विलंबामुळे शेतकऱ्यांचा या योजनेवरील विश्वास कमी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास 2023 आणि 24 तसेच 24 आणि 25च्या तुलनेत मध्ये विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. विम्याची रक्कम खात्यात कधी जमा होणार? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजेच कोल्हापूर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार नवीन दाव्यांचे मूल्यांकन आता अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याचे पैसे थेट DBTद्वारे जमा होण्यास सुरुवात होईल. स्मार्ट शेतकरी बना. पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी या 4 गोष्टी करा. मित्रांनो, भविष्यात विमा क्लेम मंजूर व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी खालील काळजी घेणे अत्यावश्यक आहे. नंबर 1, 72 तासांचा नियम पाळा. मित्रांनो, पिकांचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप किंवा जवळच्या कृषी कार्यालयात पूर्वसूचना नक्की नोंदवा. नंबर 2, पुरावे संकलित करा. नुकसानीचे स्पष्ट फोटो आणि पेरणीचे पुरावे मोबाईलमध्ये जतन करून ठेवा. नंबर 3, आधार आणि बँक लिंकिंग. तुमचे बँक खाते आधार कार्डची लिंक असल्याची खात्री करा, जेणेकरून पैसे जमा होताना तांत्रिक अडचण येणार नाही. नंबर 4, वेळेवर नोंदणी. सर्व्हरच्या समस्या टाळण्यासाठी विमा हप्ता भरण्याची मुदत संपण्यापूर्वीच नोंदणी पूर्ण करा. मित्रांनो, आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पीक विमाची स्थिती आता समजून घेऊयात. मित्रांनो बघा, खरीप हंगाम, विमा काढलेले शेतकरी, पात्र शेतकरी आणि मिळालेली रक्कम ते आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो बघा, खरीप हंगामामध्ये एकूण 2023 आणि 2024मध्ये विमा काढलेले शेतकरी होते 86,407, पात्र शेतकरी 2,732 आणि मिळालेली भरपाई जी होती ते 67.94. 2024 आणि 25मध्ये 11,607 प्रक्रिया सुरू आहे आणि प्रलंबित लवकरच रक्कम जमा केली जाणार आहे. याच्या गोष्टीचा आपण जर निष्कर्ष काढला तर शेतीतील अनिश्चितता पाहता पीक विमा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत.